आणि राष्ट्रवादीची 6 वाजता एक तातडीची बैठक होणार आहे। सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित राहतील। नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाच प्रकरणासंदर्भात ही बैठक आहे। सगळ्या आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात आणखीन माहिती देतात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, अचानकपणे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे का आणि कारण काय, अजेंडा काय? अगदी बरोबर आहे कविता। आपण बघतोय की राष्ट्रवादीची बैठक जी आहे ती साधारण कॅबिनेटच्या दिवशी व्हायची, म्हणजे सोमवारी ही बैठक व्हायची आणि सोमवारी राष्ट्रवादीच्या 2 बैठका व्हायच्या, ज्यावेळेस उपमुख्यमंत्री या पदावरती अजित पवार स्वतः होते। त्यावेळेस असं त्यांचं एक परंपरा होती की कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी, म्हणजे दर मंगळवारी कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी जे आहे ते अजित पवार त्यांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना घेऊन त्यांची मंत्रालयातल्या केबिनमध्ये एक बैठक व्हायची आणि कॅबिनेट झाल्यानंतर त्यांचा प्रशासकीय निवास जे आहे देवगिरी, त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक व्हायची। मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर जे आहे ते आता सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांची जागा घेतलेली आहे। त्यांचं उपमुख्यमंत्री पदावरती त्या विराजमान झालेल्या आहेत। मात्र आता सुनेत्रा पवार यांना जी आहे ती ही बैठक अचानकपणे घ्यावी लागत आहे आणि ही बैठकीचा मुख्य अजेंडा जो आहे तो नरहरी झिरवळ जे त्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा PA जो आहे तो लाच या प्रकरणामध्ये ताब्यात त्याला घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ते आता नरहरी झिरवळ जे आहे ते दिल्लीमध्ये पण होते, त्यानंतर ते नाशिकला गेले आणि त्यानंतर आता जे आहे ती त्यांचे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये नरहरी झिरवळ यांच्या संबंधित जी आहे ती बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर ही बैठक जी आहे ती आज सोमवारी पार पडते। त्यामुळे या बैठकीचा मुख्य अजेंडा जो आहे तो नरहरी झिरवळ यांच्या स्टाफमधला जो लाचखोरीपणा होता त्याबाबत या बैठकीमध्ये मुख्य जे आहे ते चर्चा केली जाणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सूत्र आल्यामुळे आता राष्ट्रवादीचं कामकाज जे आहे ते कॅबिनेटपासून कसं चालणार आहे आणि त्याचबरोबर जे अजित पवार बैठका घ्यायचे, म्हणजे प्री कॅबिनेट बैठक एक घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाची बैठक देवगिरी निवासस्थानी घ्यायचे। मात्र सुनेत्रा पवार यांनी ही बैठक जी आहे ती आता सोमवारी घेण्याचं ठरवलेलं आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यामुळे आजची म्हणजे गेला कॅबिनेट आपण बघितलं की सुनेत्रा पवार यांची ही पहिली कॅबिनेट होती, मागची कॅबिनेट। मात्र या आठवड्यातली सुनेत्रा पवार यांची ही दुसरी कॅबिनेट असेल आणि त्याचबरोबर आता 23 तारखेपासून जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं सुरू होणार आहे त्यापूर्वी आजची ही बैठक जी आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण सुनेत्रा पवार हे त्यांच्या असलेल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना काही सूचना देतील। त्याचबरोबर पक्षाची यापुढे भूमिका कशी राहील, कारण त्या फक्त उपमुख्यमंत्री नाही आहेत तर विधिमंडळाच्या गटनेत्या म्हणून सुद्धा आहेत। त्यामुळे इथून पुढे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे काही मंत्री असतील, जे काही त्यांचे आमदार असतील त्यांच्याबाबत सुद्धा काही चर्चा ज्या आहेत त्या विस्तारित सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांचे आमदार आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री तर करतीलच। मात्र आजच्या बैठकीमधला मुख्य अजेंडा जो आहे त्या बैठकीमध्ये त्यांच्या पक्षातले जवळपास सगळे आमदार आणि खास करून त्यांचे जे सगळे कॅबिनेट मंत्री जे आहेत त्यांना सुद्धा या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। दत्ता भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांना सुद्धा या बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे। नरहरी झिरवळ यांना त्यांच्या स्टाफमधलं काही लाचखोरी प्रकरण जे होतं त्याबाबत जे आहे ते त्यांच्या पक्षाच्या विधिमंडळ नेते आणि राज्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांचं काही म्हणणं मांडायचं आहे आणि ह्यांचं म्हणजे नरहरी झिरवळ यांचं म्हणणं मांडल्यानंतरच पक्ष म्हणून आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार आहेत किंवा विधिमंडळ गटनेता किंवा उपमुख्यमंत्री म्हणून कॅबिनेटच्या पूर्वी त्यांचा पक्ष काय ठरवतोय, जेणेकरून कॅबिनेटमध्ये जेव्हा हा विषय चर्चेला जाईल याच्याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ज्योत्स्ना।